हे बघा, मला असं वाटतंय लीलानं जे काही केलंय त्यात काही चुकीचं केलेलं नाहीये. आजी, आजी तुम्ही हिची बाजू घेताय? आजी तुम्ही असं कसं काय करू शकता? हिने माझ्या भावावर हात उचललाय. आणि मला सांगा, घरात सगळे मोठे होते ना, दुर्गाबाईनी होती, तुम्ही होतात, हिने का हात उचलला माझ्या भावावर? तू का हात उचललास मला सांग. नाहीये जे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ते माझी तब्येत थोडीशी बिघडली आहे ना, म्हणून तुम्हाला असं वाटत असेल. अहो, प्रेग्नेन्सीमध्ये हे सगळं चालतं. पण मी खरंच खूप आनंदात आहे. तुम्ही नका टेन्शन घेऊ. ठीक आहे, तुला कधीही काही वाटलं, कुठलाही प्रॉब्लेम असेल तर मी इथे आहे सॉल्व्ह करायला. थँक्यू एजे. येते. एजे, तुम्ही खरंच किती चांगले आहात हो. आज मी लीलाला विक्रांतबद्दल जे काही सांगितलं ते अर्ध सत्य होतं. प्रत्यक्षात तुम्हाला लीलाशी लग्न करायला भाग पाडणारा विक्रांतच आहे, मला कळलंय. पण ते लीलाला किंवा तुम्हाला सांगायचं माझं धाडच झालं नाही. एजे, मला जमलं तर माफ करा. मी बघतीये, खूप आधीपासून बघतेय मी हे सगळं. माझ्या एक गोष्ट लक्षात आली, तुम्ही तिघी मिळून ना जेव्हा जेव्हा वेळ मिळेल, प्रसंग येईल, माझ्या मुलीवर वाटेल ते आरोप करता. तिला एकटीला गाठता, तिला नको नको ते बोलता, तुम्ही तिला सतत दोष देत असता. लक्षात आलंय माझ्या, हे ठरवून करतायत बरं का. हे चालणार नाही. मी आहे तिची आई, जिवंत इथे. मी माझ्या मुलीची योग्य काळजी घेईन. असं कसं बोलता तुम्ही तिला? मंगळागौर आहे आज माझ्या पोरीची. कालिंदी ताई, तुम्ही उगाच आरोप करताय. कळतंय का तुम्हाला? तुमची मुलगी इथे कशी वागते माहित नाहीये का तुम्हाला? नाहीतर काय, दरवेळेला आम्ही तिच्यामुळे प्रॉब्लेम मध्ये येतो. आम्ही नाही, तीच आमच्या वाटावर टपली आहे. बस करा प्लीज. यापुढे आता मला चर्चा नकोय, एकही अक्षर बोलायचं नाही प्लीज. काय चाललंय? आपल्या घरात अशी भांडणं? हो, आणि हे सगळं कोणामुळे होतंय हे तुम्हाला माहीतच असेल. या लीलाला ना अशीच भांडणं करायची सवय आहे. इनफॅक्ट या असल्या बायका असतात ना एजे, या अशाच भांडत असतात सतत. असल्या बायका म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? एजे, इन युअर रूम. सगळे नाव. सरोजिनी ताई, काय चाललंय? मी आहे ना, तुम्ही निघा, मी फोन करते. अहो माझी लीला. सगळं व्यवस्थित होईल. तुला ड्रायव्हर घरी सोडून ये. हो एजे. आणि तुम्हालाही. माझ्या लीलाची काळजी घ्या. हो हो. या. थांब अभिराम, मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे. पार्टनर, हे काय होतंय माझ्या बरोबर? अजून किती धक्के देणार आहेस? देवा, अभिरामच्या आयुष्यामध्ये सुख यावं म्हणून त्यानं पुन्हा लग्न करावं असा माझा अट्टाहास होता. त्याचं लग्न लीलासोबत व्हावं म्हणून तू बऱ्याचदा मला संकेतही दिले. लग्न झालंही, पण सुख काही लाभेना. घरातले कलह काही कमी होईना. मी काय करू देवा, म्हणजे या दोघांनाही कळेल की माझं सुख त्यांच्याच सुखात आहे.
मला आता फक्त एकच मार्ग सुचतोय. लीला, अभिराम, तुम्ही दोघांनीही आत्ताच्या आत्ता कुलदेवतेच्या दर्शनाला जावं. लग्न झालं तरी आपण त्याच्या दर्शनाला गेलो नाही, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळाला नाहीये, म्हणून सगळं अपूर्ण अपूर्ण राहत आहे. म्हणून हे सगळे कला होत आहेत, हे सगळं घडतंय. आई, मला लीलाबरोबर कुठे जायचं नाहीये. अभिराम, मी तुला विचारत नाहीये, सांगतेय. पण आजी असं लगेच कसं निघणार? लीला, जे मी अभिरामला सांगितलं तेच तुलाही सांगतेय बाळा. तुम्ही आजच्या आज कुलदेवतेच्या दर्शनाला निघायला हवं, त्याचं दर्शन घेऊन यावं, एवढीच माझी इच्छा आहे. आत्ता निघाला तर पहाटेची काकड आरती तुम्हाला मिळेल. अभिराम, अभिराम. आता मी तुला कसं नाही बोलू आई. ठीक आहे, तुला ह्यात आनंद मिळत असेल तर मी जातो. तयारी करा. पार्टनर, आजींची एवढी इच्छा आहे तर मी कुलदैवतेच्या दर्शनाला नक्की जाईन. पण एजेन बरोबर सगळं स्पष्ट बोलण्याची सुद्धा हीच एक संधी आहे. मी नक्की या प्रवासातनं परत येताना सगळ्या गोष्टी क्लिअर करूनच येईन. स्वप्न बघ, तू आता माझ्यासाठी गळ्यात अडकलेला काटा झाली असलीला, आणि हा काटा काढला नाही तर माझा जीव जाईल. या देवदर्शनानंतर तू जागीरदारांच्या नाही, तुझ्या लाडक्या देवाच्या घरी जाणार आहेस, आणि सगळा आळ एजेवर येणार आहे. लीला आई, मी परत एकदा पोरका होणार. तुझ्या वहिनी फोन का उचलत नाहीये माझा? फोन उचल ना वहिनी. लीला आणि तिच्यामध्ये काय बोलणं झालं असेल? या घरात ना काय होतं काहीच कळत नाहीये मला. वहिनी प्लीज फोन उचल. हॅलो वहिनी, अगं तू माझा फोन का उचलत नाहीयेस? आणि मला तुझ्याशी बोलायचं, तू न बोलता गेलीस. मला सांग, एजेने तुला वर का बोलवलं होतं? काय बोलले ते तुझ्याशी? आणि लीला सोबत तू एवढा वेळ काय बोलत होतीस? वहिनी सांग ना ग. हॅलो, फोन का ठेवला? याचा अर्थ पूजाचं बोलणं एजंटशी पण झालंय. बॅग बेडवर का ठेवलीयस? खाली ठेव. अख्खं जग बॅग बेडवरच ठेवतो. तुमचं ना काही असतं. बॅग बेडवर ठेवली की सोपं पडतं भरायला. बेड खराब होतो, कळत नाही का तुला? खाली ठेव. एक मिनिट. आता काय? तुम्ही असे कपडे घालून येणार आहात देवदर्शनाला? यात काय वाईट आहे? आणि तुला विचारलं मी. पण हे असे कपडे घालून कोण जातं देवाला? नाही म्हणजे असं वाटतंय की तुम्ही देवाबरोबर अपॉइंटमेंट घेतली आणि आता मीटिंग करायला चाललात. तुझ्या कपड्यांबद्दल कमेंट करतो कधी मी? मग मी फक्त असंच म्हणाले. लगेच चिडता. तुम्हाला ना कोणाचं काही ऐकूनच घ्यायचं नसतं. वास कसला?
लसणाच्या चटणीचा वास काय तो इथे? अगदी शेफ शोभताच. लसणाची चटणी घेतली मी माझ्या बरोबर, कारण काय तुमच्या बरोबर आता 2 दिवस जायचंय. तुम्ही अगदी 5 स्टार हॉटेलमध्ये जरी जेवायला नेलत ना तरी मला ते सगळं बेचवच लागणार. म्हणून म्हटलं आपली चटणी असलेली बरी. व्हॉट? का आता ह्यात पण प्रॉब्लेम आहे का? यू नो व्हॉट, सर्वात मोठा प्रॉब्लेम माझ्या आयुष्यातला तू आहेस. ओ अंक एजे एजे, आता असं दाखवू नका की तुम्हाला जबरदस्ती यावं लागतंय. खाली आजींनी विचारलं होतं तेव्हा सगळ्यात आधी तुम्हीच हो म्हणालात, विसरू नका. माझा नाईलाज होता तो. मग माझा पण नाईलाजच आहे हा. माझा जास्त नाईलाज होता. प्लीज, सगळ्यात जास्त नाईलाज ना माझा आहे, कारण तुमच्या बरोबर गाडीतनं जायचं, उठायचं, बसायचं, फिरायचं, खायचं वैताग आहे नुसता. वैताग आहे? आणि तुझं काय? तुझी जी बडबड ऐकतो ना मी दरवेळेला, कंटाळा आलाय मला. अरे कधी शांतच बसत नाहीस. तुम्ही तरी कधी हसता का? सतत आपले तोंडाचे हुप्प करून बसलेले असतात ते. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना किती बोर होतं माहितीये का? शट अप. यू शट अप. हे बघ लीला, ऑलरेडी माझा पेशन्स खूप ट्राय झालेला आहे. जास्ती अजून ट्राय करू नकोस. लेट मी एंड दिस डे वेल, ओके? मग मला का सांगताय? तुम्ही माझ्याशी नीट वागलात तर मी पण नीटच वागेन की. गणपती बाप्पा मोरया. चला. गाडीचा नंबर SMS करतोय. काम वेळेत आणि चोख झालं पाहिजे. एजे आणि लीला, तुमचा प्रवास सुखाचा होऊ दे. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. गाडीत मी आणि एजे दोघेच आहोत. हीच एजंटशी बोलायची चांगली संधी आहे. एजे, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय, म्हणजे आपल्याबद्दल काहीतरी बोलायचंय. मी तुझ्या बरोबर अडकलोय हेच एक सत्य आहे. आपल्यामध्ये बोलण्याकडे काही उरलेलं नाहीये. पण एजे, एनफ. कधी कधी वाटतं की हे सगळं संपून टाकता आलं असतं ना तर बरं झालं असतं. याला काय अर्थ? सगळं तुम्हीच बोलताय, मला बोलूच देत नाही आहात. इतक्या वेळात माझं बोलून पण झालं असतं. मला खरंच महत्वाचं काहीतरी बोलायचंय. आणि मला खरंच काही ऐकायचं नाहीये. हिटलर. आत्ता हा माणूस का फोन करतोय? आधीच काय मला कमी टेन्शन आहेत का? एकतर एजंट बरोबर एकटीने जायचंय. प्लीज तो फोन उचल. हॅलो. काय लीला, एका खुन्याबरोबर प्रवास करतेय? म्हणजे एवढ्या खनदाट जंगलात कुठे गाडी बंद पडली, कोणी तुमच्यावर अटॅक केला तर सावध राहा. ही तुम्हाला इतकी नकोशी झाली का हो विक्रांत? कसं काही नाहीये पूजा. हे बघ बघ, मी खूप मोठी चूक केली आहे, मला मान्य आहे. पण तू प्लीज असं बोलू नकोस ना. प्लीज मला माफ कर. मी खूप मोठी चूक केली आहे, मला माफ कर. मला अजून एक संधी दे प्लीज. माझं खरंच खूप प्रेम आहे का तुझ्यावर. खोटं. तरी तुम्ही मला फसवलं.
खोटं बोललात माझ्याशी तुम्ही. तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना विक्रांत? मग मला सोडून इतर मुलींकडे का गेलात तुम्ही? पूजा 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 अगं असं काही नाहीये अगं. तू तू माझं ऐकून घे ना प्लीज. हा हे बघ मला माझी बाजू मांडायची संधी तरी दे तू. पूजा पूजा प्लीज एकदा ऐकून घे ना माझं प्लीज. हे पूजा मला एक संधी दे ग. मी सगळं छान करेन ना. मला माझं एकदा ऐकून घे प्लीज. मला तुमचं काहीही ऐकायचं नाहीये. पूजा अगं पण मला सांगायचंय तुला सगळं अगं. प्लीज माझं एकदा ऐकून घे ना. तू माझं ऐकून घेणार नाहीयेस का? मग माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय उरला नाही आता. तू माझं खरंच ऐकणार नाहीयेस? नाही ऐकणारेस माझं? ठीक आहे. तू जर माझं ऐकणार नसशील, माझ्याशी बोलणार नसशील, तर मला जगायचंच नाही. पूजा मला नाही जगायचंय ग. मला नाही जगायचंय. तू 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 बोल आधी मला माफ केलंस. तू तू मला सांग आधी तू माफ केलंस. मला नको हे सगळं. मी नाही जगू शकत तुझ्याशी. तू आधी सांग मला माफ केलंस. तू आधी सांग मला माफ केलंस. हॅलो, मी आउट ऑफ स्टेशन आहे, पण मला हा टॉपिक आजच क्लोज करायचा आहे. आणि तो टॉपिक मीच क्लोज करणार आहे. यू गॉट इट? कुठला टॉपिक? तुझा. एनी प्रॉब्लेम? टॉपिक म्हणजे मी आणि क्लोज करणार म्हणजे म्हणजे मला मारून टाकणार नाहीयेत ना हे? काय बघती माझ्याकडे? एक काम कर, मॅप उघड आणि डायरेक्शन सांग. तरी फोनची काय गरज आहे? पाट्या असतात की ते बघत बघत जायच्या. आणि त्यात चुकलो तर गाडी थांबायची आणि विचारायचं कोणाला तरी. तुला जेवढं सांगितलं तेवढं कर ना. त्याचीच तर भीती वाटते. काय? बघते. देवा, अभिराम माझ्या शब्दाबाहेर नाहीये. आज माझ्या शब्दाखातरच तो लीलाला घेऊन कुलदेवतेच्या दर्शनाला जायला निघालाय. लग्न झाल्यापासून सतत त्यांच्या दोघांमध्ये वाद सुरूच आहेत. अभिराम जितका हट्टी, लीला तितकीच समंजस. या दोघांनी सुखाचा संसार करावा, एकमेकांना समजून घ्यावं असं मला वाटायचं. पण यापैकी काहीच घडलं नाही देवा. यापुढे तरी त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं घडू दे देवा. त्यांनी एकमेकांना समजून घेऊ दे, एकमेकांवर विश्वास ठेवायला लागू दे. अशा चांगल्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडू दे देवा. बस एवढंच मागणं आहे. राइट की लेफ्ट? राइट की लेफ्ट? ते तुला एक काम धड करता येत नाही. ते राइट की लेफ्ट? मला नाही माहित. अरे माहित नाही म्हणून तर मॅप उघडून दिलाय ना तुला. पासवर्ड नाही माहित, लॉक झालाय. मला सांगायचं, मी केलं असतं. राईट. नाही लेफ्ट लेफ्ट, सॉरी लेफ्ट 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 लेफ्ट.